Hello everyone, welcome back to new vlog. Say hi to everyone. Hi. तर 2 दिवस झाले की आपले व्लॉग आले नाहीत कारण की घरच्या कामात थोडेसे बिझी होते, त्याच्यामुळे काही व्लॉग रेकॉर्ड करायचा झाला नाही. म्हटलं चला आज व्लॉग रेकॉर्ड करावा, थोडासा वेळ पण आहे. तर आमचं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे. विहानचा इथे काहीतरी खेळ चालू आहे, नवीन काहीतरी. रोज आम्हाला नवीन नवीन काहीतरी लागतं खेळायला. तर आज इथं डोच्या लॉक सोबत खेळत बसलाय तो. त्याची आंघोळ वगैरे अजून बाकी आहे. स्वयंपाक झालेला आहे आणि आज जेवणामध्ये अख्खा मसूर मसाला बनवलाय आणि चपात्या बनवायच्या बाकी आहेत. आता विहानला मी आंघोळ घालणार आहे आणि विहानने सगळ्या घरात नेहमीप्रमाणे पसारा करून ठेवलेला आहे. तुम्हाला पण दाखवते. दाखवायचं का? काय हा पसारा विहान. सो इथं पर्पल ॲप वरून मी काही प्रोडक्ट्स मागवले होते. खूप दिवस झाले काही ऑर्डर्स केले नव्हतं आणि मेकअपचे सगळे प्रोडक्ट्स वगैरे संपलेले, काही एक्सपायर वगैरे झालेले आहेत. मग ते पार्सल आता आलेलं आहे. म्हणजे झालं असं की पार्सल ॲक्च्युली त्यांनी दुसरीकडेच कुठेतरी दिलं होतं. सो मी रिक्वेस्ट वगैरे रेज केली आणि त्यांना कॉल वगैरे केला, तर असं समजलं की त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पार्सल डिलिव्हर केलंय. सो आम्ही कन्सर्न रेज केलं, पुन्हा मग ते पार्सल वगैरे घेऊन आले. तर मग चला बघू आता ओपन करून या पार्सलमध्ये सगळे प्रोडक्ट व्यवस्थित आलेत की नाही, तर पुन्हा परत पार्सल रिटर्न द्यावं लागेल. विहान लेट्स ओपन इट. चिरंजीव काय ठेवू देतील असं वाटत नाहीये. विहान डोंट डू दिस मम्मा. चला मग याचे आपण आता अनबॉक्सिंग करूया. हे मी आयलायनर मागवले. खूप दिवस झाला, जवळजवळ 2 वर्ष झाले मी आयलायनर लावला नसेल, तर म्हटलं आयलायनर मागवावा. 2 वर्षानंतर मागवलं आयलायनर मी. त्याच्यानंतर सेकंड प्रोडक्ट, सो हे आहे प्रायमर लॅक्मेचं. त्याच्यानंतर हा आहे ब्लशर, इनसाइड ब्रँडचा हा ब्लशर आहे. आणि द लास्ट वन इज हे आहे NYBEचं फुल कव्हरेज कन्सिलर पॅलेट. मी फर्स्ट टाइमच यूज करणार आहे. मी यूज करून बघेल की हे कसं आहे काय आहे. जर त्याचा रिव्ह्यू चांगला असेल तर मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल. तू काय घेतलं विय? नको कचरा करू बाळा, ऑलरेडी घरात खूप कचरा आहे आपल्या. ऑलरेडी 5 वाजले आणि विहान जस्ट झोपला. तर म्हटलं चला चहा वगैरे बनवावा. मगाशी वॉटरमेलन वगैरे खाल्लं. इकडे विहानचं पाणी पण उकळून घेतलेलं आहे. त्याला मी अजून पण रोज उकळायलाच पाणी देते. म्हटलं ॲटलिस्ट 1.5 वर्ष तरी आपण त्याला उकळायलाच पाणी द्यावं. इकडे चहा पण रेडी आहे. आणि आज आमच्याकडे मंचुरियनचा बेत आहे. खूप दिवस झालं घरी मंचुरियन बनवायचे चालू होते, पण काही होतच नव्हतं. सारखं इकडे जा तिकडे जा किंवा काहीतरी घरीच ऑर्डर कर किंवा दुसरा काहीतरी आयटम मेन्यू बनव. त्याच्यामध्ये होळी झाली, त्याच्यामुळे काय बनवायचं झालं नाही. म्हटलं चला आज कोबी वगैरे आहे सगळंच, तर मंचुरियन बनवावं. तर काही मंचुरियन ऑलरेडी तर रेडी झालेत, मी तळून घेते आणि काही तर मी बनवते. सो मल्टी टास्किंग चालू आहे काम माझं. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मी कोबी, थोडासा फ्लावर होता तो पण टाकला, कांद्याची पात होती ती पण टाकली, थोडीशी शिमला मिरची टाकली, हळद नाही, लाल मिरची पूड, आलं लसूण पेस्ट, असं सगळं टाकलेलं आहे. आणि थोडंसं मीठ टाकलंय, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, तर सगळं टाकून मिक्स केलं आणि त्याच्यात मी आता गोळे बनवते. बघू आता किती मंचुरियन होते तेवढा सगळ्या. छोटासाच अगदी कोबीचा गड्डा होता, पण ठीक आहे म्हटलं चला बनवून घ्यावं, नेहमीच राहतंय. आणि इथे मस्त अशी माझी क्रिस्पी असे मंचुरियन रेडी झालेले आहेत, ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. फक्त लास्टचं एक तेवढं बाकी आहे. इथे याच्यात 7-8 असतील जास्तीत जास्त. तर एवढे असे मी मंचुरियन बनवलेत. त्याच्यासाठी एक छोटा मीडियम आकारचा कोबीचा गड्डा होता, थोडासा फ्लावर, थोडीशी 2-3 मिरची, असं एवढं होतं. तेवढ्यात मी एवढं सगळं मंचुरियन बनवले. आणि
त्याच्यानंतर आता आपल्याला याला फ्राय पण करायचं आहे, म्हणजे आपण असं कोरडे नाही ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे सगळं रेडी करून घेते. लसूण थोडासा बारीक चिरला एकदम, कारण की मोस्टली चायनीजमध्ये आलं लसूणच जास्त असतं. सो आलं लसूण एकदम बारीक चिरलंय. इथं कांद्याची थोडीशी पात आहे, कांदा चिरणार आहे, थोडीशी मिरची चिरणार आहे आणि मग सगळे सॉसेस वगैरे त्याच्यामध्ये ऍड करून त्याला मी फ्राय करणार आहे. तर त्याला ते पण तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते सॉसेस वगैरे यूज करते. तर मेनली मी सोया सॉस, चिली सॉस, आपलं केचप असं यूज करणार आहे. त्याला मी पटकन फोडणी देऊन घेते. आणि इथं माझं मंचुरियन रेडी झालेलं आहे. याच्यासाठी फक्त मी म्हणजे ग्रेव्ही बनवण्यासाठी फक्त स्प्रिंग अनियन, कॅप्सिकम, सॉल्ट आणि सॉसेस यूज केलेले आहेत. तर ते थोडासा सॉस म्हणजे त्याच्यासाठी ग्रेव्ही बनवली आणि त्याच्यामध्ये सगळे मंचुरियन गरम करून घेते. तर इथे माझं मंचुरियन रेडी झालेलं आहे. आणि मंचुरियन खूप छान बनलेलं आहे. दिसायला पण अप्रतिम आहे आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम आहे. आहो, कसं बनलंय मंचुरियन? चू भैया, कसं बनलंय मंचुरियन? मस्त. आता सोडायला बर्थडेला 1 2 3 करून सोडायला. चिवले या 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 टपात बसा. कुठे गेलता तू? खाली खेळी करायला? नो, आय सेड नो. नो मीन्स नो. डायरेक्ट म्हणजे इकडे सोबत डायरेक्ट तोंडात आहे. केबल काढून ठेवायची चालू केली माझी. तर काढले केबल सेपरेट आवाज काय जोडायचं. वा, का बरं? शिकलोय बा. असे बचा त्याच्यात बचा. आहो, ये कुठे घेऊन चाललाय? पाय खाली बघत नाही काय. कुठे घेऊन चालला तू? अरे देव, खरंच घेऊन चाललाय की उचलून? त्याच्या डोक्यावर दे. हा, आणि आज मंगळवार आहे तर इथला बाजार असतो. तर आम्ही आता पटकन जाऊन भाजी वगैरे घेऊन आलो. तोपर्यंत भैया आणि विहान गार्डन मध्ये खेळत होते. म्हणजे घरी नको थांबायला खूप त्रास देतो. मग तो आता आम्ही आलो आणि मग त्याच्यानंतर तो पण आला की खेळ चालू झाला त्याचा. तर असा होता आमचा दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. सिद्धार्थ ताई 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 ताई